संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणाची सुनावणी आता इथून पुढे केजच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात होणार आहे। 12 मार्चला या प्रकरणाची पहिली सुनावणी पार पडेल। काही दिवसांपूर्वी बीडच्या मोका विशेष न्यायालयाकडून हे प्रकरण आता केजच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलं होतं। विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानंतर 12 तारखेची पहिली सुनावणी असेल, त्यामुळे सरकारी पक्षाकडून उज्ज्वल निकम हे या सुनावणीला हजर राहतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अपडेट जाणून घेऊयात, गोविंद शेळके आपल्यासोबत आहे। गोविंद, आता 12 मार्चला सत्र न्यायालयामध्ये पहिली सुनावणी पार पडणार आहे। अनेक अर्थांनी ही सुनावणी नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे। काय अपडेट मिळत आहे? दीपक, आपल्याला माहिती आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल किंवा त्यानंतर खंडणीचं प्रकरण असेल, अट्रॉसिटी, हे तिन्ही प्रकरणं खरं तर मोका अंतर्गत जी कारवाई होती ती तर बीडला चालत होती। मात्र ज्यावेळी एसआयटीने तशी मागणी केली होती, कारण सुरक्षेच्या कारणास्तव केजवरनं हा खटला बीडला आणण्यात आला होता, मात्र आता पुन्हा तो केज जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये वर्ग करण्यात आलाय। अर्थात पुन्हा जर बीडला चालवायचा असेल तर त्यासाठी हायकोर्टाची विशेष परवानगी घ्यावी लागते। ती प्रक्रिया पुढे होणार आहे। आता एक मात्र गोष्ट खरी आहे की 12 तारखेला म्हणजे 12 मार्चला पहिली सुनावणी असेल, कारण आजचा दिवस तो प्रकरण सबमिशनचा होता, त्यामुळे आज फॉर्मल आर्ग्युमेंट झाली। जी पहिली खरी सुनावणी होणार आहे या प्रकरणाची, ते अर्थात उज्ज्वल निकम सरकारी वकील म्हणून असतील का, आणि ते ज्यावेळी या केसला सामोरे जातील त्यावेळी ती सुनावणी काय असेल याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्यात। दीपक, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।